नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 8वी सायन्समध्ये एक महत्त्वाचा पाठ, तो म्हणजे ताऱ्यांची जीवनयात्रा, लाईफ सायकल ऑफ स्टार्स या पाठाचा पुढील भाग. मागील भागामध्ये आपण पाहिलं की आपलं विश्व, आपल्या विश्वाच्या अंतरंगात काय आहे, म्हणजे आपण आपल्या मागील इयत्तामध्ये शिकल्याची उजळणी केली की आपल्या विश्वामध्ये असंख्य दीर्घिका, त्यामधील अवकाश आणि त्यांच्यातील ऊर्जा यांनी आपलं विश्व बनलेलं आहे. त्यातलीच एक दीर्घिका म्हणजे मिल्की वे आकाशगंगा, जिच्यामध्ये आपली सूर्यमाला आहे. आपली सूर्यमाला ही आकाशगंगा या दीर्घिकेमध्ये आहे. तिचं नाव मंदाकिनी आहे. दीर्घिका हा अब्जवधी तारे, त्यांच्या ग्रहमालिका आणि ताऱ्यामधील रिकाम्या जागेतील आंतरतारकीय तेजोमेघ, इंटरस्टेलर क्लाउड्स यांचा समूह असतो. तर अशा ह्या दीर्घिकेबद्दल, दीर्घिका आणि विश्व आणि त्यातील घटक, खगोलीय वस्तू यांची माहिती आपण मागील भागात घेतली. आणि हे सर्व पाहणे आपल्याला कशामुळे शक्य झालं आहे? आपल्या उघड्या डोळ्याने एवढं सर्व नाही दिसत ना. हे सर्व पाहणे आपल्याला कशामुळे शक्य झालेलं आहे? तर टेलिस्कोप. तर हे आपण मागील भागामध्ये पाहिलेलं आहे. टेलिस्कोप 2 प्रकारचे असतात, हेही पाहिलं. काही पृथ्वीच्या पृष्ठभागावर असतात स्थिर, तर काही पृथ्वीभोवती कृत्रिम उपग्रहांवर ठेवलेले असतात आणि पृथ्वीभोवती परिभ्रमण करत ते दुर्बिणी ह्या काय करत असतात? खगोलीय वस्तूंचं निरीक्षण करत असतात. आणि त्या निरीक्षणाच्या अभ्यासावरूनच आपल्याला ही खगोलशास्त्राची जी ताऱ्यांची माहिती जी आहे मिळालेली आहे. आजच्या भागात आपण आज ताऱ्यांचे गुणधर्म आणि त्यांच्या जीवनयात्रेबद्दल माहिती घेणार आहोत. या भागात आता आपण तारे आणि त्यांच्या जीवनयात्रेबद्दल माहिती घेणार आहोत. आकाशात वेगवेगळे तारे आपल्याला पाहायला दिसतात. दुर्बिणीच्या साहाय्याने अतिस्पष्ट पाहू शकतो आपण. निळ्या रंगाचे, पांढरे, पिवळे, तांबूस, चमकणारे असे अनेक तारे आपल्याला आकाशामध्ये रात्रीच्या वेळेला हजारो तारे आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. आणि त्यातलाच एक हा सूर्य हा एक तारा आहे. सूर्य हा एक सामान्य तारा आहे. सामान्य का म्हटलं? कारण तो आपल्यापासून जवळ असल्यामुळे तो आपल्याला इतर तारांपेक्षा मोठा दिसतो. पण काही तारे त्याच्याही पेक्षा अधिक वस्तुमान आकाराने मोठे असणारे असेही आणि अधिक तापमान, सूर्याच्या पृष्ठभागात तापमान 6000 डिग्री आहे, पण त्याच्यापेक्षाही तापमान असणारे तारे अवकाशामध्ये आहेत, आकाशामध्ये आहेत. आणि तप्त असे प्रचंड वायूचे गोल आहेत, परंतु ते दूर असल्यामुळे आपल्याला छोटे छोटे दिसतात. तसा सूर्य हा एक तप्त वायूचा प्रचंड गोल आहे. अनेक तारे सगळे प्रचंड वायूंचे गोल असतात. तसाच हा सूर्य. सूर्याचे काही गुणधर्म आपण पाहणार आहोत. सूर्याचं वस्तुमानामध्ये जेवढं वस्तुमान आहे सूर्याचं, त्यापैकी 72% भाग हायड्रोजन आहे सूर्यामध्ये, 26% हेलियम आहे आणि उरलेले 2% हेलियमपेक्षा अधिक अणुक्रमांक असलेले काही मूलद्रव्य सूर्यामध्ये आहेत. तर पाहूया आपण सूर्याचे काही गुणधर्म. प्रॉपर्टीज ऑफ स्टार्स, जे सूर्याचे असतात त्याच प्रमाणे इतर ग्रहांचे, ताऱ्यांचे तसेच गुणधर्म असतात. आता सूर्याचे आपलं मास किती आहे बघा, 2 × 1030 kg, किलोग्रॅम एवढं त्याचं मास आहे, वस्तुमान आहे. त्रिज्या आहे किती आहे बघा, त्रिज्या 6,95,700 किलोमीटर एवढी त्याची त्रिज्या आहे. सरफेस टेम्परेचर, पृष्ठभागाचं तापमान किती आहे बघा, 5800 केल्विन, म्हणजे 6000 डिग्री एवढं आहे. आणि टेम्परेचर ॲट द सेंटरला किती आहे बघा, 1.5 × 10⁷ केल्विन एवढं आहे.
आणि एज किती आहे, सूर्याचं वय आहे 4.5 × 10⁹ म्हणजे एवढे अब्ज वर्ष. 10⁹ म्हणजे 4.4 अब्ज वर्ष एवढं त्याचं वय आहे सूर्याचं. सूर्याचं वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या सुमारे 3.3 लक्ष पट एवढी आहे आणि त्याची त्रिज्या ही पृथ्वीच्या त्रिज्येच्या 100 पट आहे. इतर ताऱ्यांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानापेक्षा ×10 आणि ×10 म्हणजे सूर्याच्या वस्तुमानाच्या 100 पट असतील, एवढे लहानही असतील, किंवा सूर्याच्या वस्तुमानाच्या 100च्या 100 पट इथपर्यंत इतर ताऱ्यांचं वस्तुमान असू शकतं. कळलं तुम्हाला? म्हणजे सूर्यापेक्षा लहानही तारे असतील आणि सूर्यापेक्षा प्रचंड आकाराने मोठे तारेसुद्धा आकाशामध्ये म्हणजे आपली आकाशगंगा जी आहे ना, मिल्की वे, तिच्यामध्ये आहेत. हे बघा ताऱ्यांची तुलना ह्या चित्रामध्ये तुम्हाला तारे, हा पहिला जो आहे तो आपला सूर्य, हा दुसरा, हा एक ऑरेंज गायंट म्हणून एक तारा आहे, आणि हा बघा रेड जायंट शेवटचा जो आहे तो. हे सगळे तारे आहेत. म्हणजे सूर्यापेक्षा शेवटचा बघा केवढा मोठा आहे हा जो आहे तो. त्याला रेड जायंट म्हणजे तांबडा राक्षसी तारा. तुम्ही 6वीला ऐकलं असेल, वेगवेगळ्या आकाराचे आपण तारे पाहिलेले आहेत. तांबडा राक्षसी तारा, महाराक्षसी तारा, रूपविकारी तारे, असे काही ताऱ्यांचे प्रकार आपण मागील इयत्तेत शिकलेलो आहोत. आणि पहिला जो अगदी कोपऱ्याला छोटा आहे तो काय, हा ऑरेंज आहे तो आपला सन आहे, आणि त्याच्या बाजूला छोटे छोटे दिसत आहेत ते त्याचे काय, सर्व ग्रह आहे सूर्यमालेतले, आणि इतर तारे दिसतात. म्हणजे ही तुलना तुम्ही जे पाहिली तर तुम्हाला असं कळेल की आपला सूर्यच मोठा नाही आहे. कळलं ना? त्यापेक्षा बरेच मोठे मोठे तारे आकाशामध्ये आहेत. तर ताऱ्यांचे वय किती असेल? हाऊ ओल्ड इज द सन? आपलं सूर्याचं वय किती असेल? तर वय म्हणजे काय ताऱ्यांचं? तर ते जेव्हा निर्माण झाले तर निर्मितीपासून गेलेला काळ, म्हणजे निर्मितीपासून ते आत्तापर्यंत किती काळ गेला आहे तो काही दशलक्ष ते काही अब्ज वर्षापर्यंतसुद्धा असेल. अजस्र भरपूर मोठा काळ आहे. तर एवढ्या अवधीमध्ये आपण सूर्याचाच विचार करूया. आपण एवढ्या अवधीमध्ये सूर्याच्या गुणधर्मात काही जर बदल झाला आहे का? आपल्याला दिसते का? सूर्य आपल्याला प्रकाशाने उष्णता तशीच देतो आहे ना. सूर्याच्या गुणधर्मामध्ये काही बदल झाला असता, आता जे आपण गुणधर्म पाहिले, तर पृथ्वीवरही बदल झाला असता ना. तसा पृथ्वीमध्ये जीवसृष्टीमध्ये, पृथ्वीच्या गुणधर्मामध्ये पाण्याचं प्रमाण वाढलं, समुद्राची पातळी वाढणे वगैरे बदल झाले असते. पण पृथ्वीच्या गुणधर्मांचा अभ्यास खगोलशास्त्रज्ञांनी केला आणि त्यावरून असा निष्कर्ष काढला आहे की सूर्याचे गुणधर्म त्याच्या ह्या गेल्या जीवनकाळात म्हणजे मागील 4.5 अब्ज वर्ष काही बदललेलं नाही आहे. कळलं का? म्हणजे सूर्याचं वय किती झालं? याचा अर्थ सूर्याचं वय झालं 4.5 अब्ज वर्ष, 4.5 बिलियन इयर्स. आणि त्याचे गुणधर्म पुढील 4.5 अब्ज वर्षांनी बघा हळूहळू बदलतील. अजून काही एवढ्यात बदलणार नाही. त्याचं वय 4.5 अब्ज वर्ष एवढं आपल्या सूर्याचं वय आहे. तसंच इतर ताऱ्यांचंसुद्धा प्रत्येक ताऱ्याचं वय वेगवेगळं वय असतं. पुढे आपण पाहणार ताऱ्यांची निर्मिती. हा आहे इंटरस्टेलर क्लाउड, म्हणजे आंतरतारकीय मेघ. ताऱ्यांच्या मध्ये असे मोठे मोठे प्रचंड वायू आणि धुळीचे मेघ असतात. दीर्घिके, आपली जी दीर्घिका आहे त्या दीर्घिकेतील ताऱ्यांचे तुम्हाला माहिती आहे ना, कोणत्याही 2 वस्तूंच्या मध्ये रिक्त जागा असते ना, तसं ताऱ्यांच्या मध्ये जी रिक्त जागा असते त्या रिक्त जागेमध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारचे, ह्यांना तेजोमेघसुद्धा म्हणतात, वायू आणि धुळीचे ढग असतात. त्यांना आंतरतारकीय मेघ, इंटरस्टेलर क्लाउड्स किंवा इंटरस्टेलर नेब्युलाज असे सुद्धा म्हणतात. महाप्रचंड तेजोमेघ असतात हे. आणि हे जे तेजोमेघ आहेत तेच ताऱ्यांचे जन्मस्थान आहेत. ताऱ्यांची निर्मिती ह्या तेजोमेघांपासून होते. द बर्थ प्लेस ऑफ स्टार्स आर नथिंग बट द ह्यूज स्टेलर नेब्युले विच आर मेड अप ऑफ डस्ट पार्टिकल्स अँड गॅसेस. हे जे तेजोमेघ जे आहेत त्यांच्यापासून ताऱ्यांची निर्मिती होते. आता प्रथम आपण निर्मिती कशी होते ताऱ्यांची हे पाहण्यापूर्वी आपण लाईट इयर, एक प्रकाश वर्ष म्हणजे काय पाहूया. तर मोठी अंतरं, जी ताऱ्यांची अंतरं जी असतात ती मोजण्यासाठी शास्त्रज्ञ प्रकाश वर्ष हे एकक वापरतात. लाईट इयर इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन 1 इयर. लाईट इयर म्हणजे एक प्रकाश वर्ष म्हणजे काय? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन 1 इयर. एक प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात
कापलेले अंतर. आता प्रकाशाचा वेग तुम्हाला माहिती आहे 3,00,000 किलोमीटर पर सेकंद आहे. म्हणजे एक प्रकाश वर्ष अंतर हे किती आणि एक प्रकाश वर्ष अंतर किती होणार, त्यामुळे 9.5 × 10⁻12 किलोमीटर इतकं असतं एक प्रकाश वर्ष. ठीक आहे, म्हणजे प्रकाशाने एका वर्षात कापलेलं अंतर किती आहे, एका वर्षात कापलेलं अंतर 9.5 × 10⁻12 किलोमीटर. मग हे आंतरतारकीय जे मेघ आहेत, हे जे तेजोमेघ वरती चित्रामध्ये हलतो आहे ना, त्यांचा आकार काही प्रकाश वर्ष इतका मोठा असतो. म्हणजेच प्रकाश जो आहे ना, त्याला या मेघामधून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला अनेक वर्षे लागतात. यावरूनच आपल्याला ह्या तेजोमेघांचे आकार केवढे मोठे असतील. आपल्याला माहिती आहे ना, सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत यायला 9 मिनटं लागतात ना. मग ह्या मेघांमधून प्रकाश पार व्हायला, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायला अनेक वर्ष लागतात. म्हणजे ते किती मोठे असतील याची आपण कल्पना करू शकतो. Light takes few years, so many years to go from one end of this cloud to other end. From this we can imagine the huge size of this cloud. म्हणजे या तेजोमेघांचा आकार केवढा मोठा असेल हे आपण ठरवू शकतो किंवा आपण कल्पना करू शकतो. कल्पना करू, आपण काय ठरवणारे आपण काही छोटे विद्यार्थी आहोत ना बाळांनो. तर मग मग ताऱ्यांची निर्मिती कशी होते, असे जे तेजोमेघ जे आहेत ते जेव्हा असे त्यांची जेव्हा हालचाल सतत होत असेल तर एखादा मोठा आता विक्षोभ होतो, असा डिस्टर्बन्स होतो त्यांच्यामध्ये, आणि हे जे मेघ आहेत ते आकुंचित होऊ लागतात. हे बघा, हा दाखवला एक काय आहे, ए गायंट क्लाउड ऑफ गॅस अँड डस्ट इन द इंटरस्टेलर स्पेस. म्हणजे अवकाशामध्ये हा काय आहे, दीर्घिकेमधील अवकाशामध्ये हा एक जायंट क्लाउड म्हणजे मोठा ढग आहे, तेजोमेघ आहे, बरोबर. आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले त्या क्लाउडमध्ये बघा, आणि त्यामुळे त्याचा आकार काय झाला, डेन्स कोर्स हा जो आहे प्रेशर्स टू स्टार्ट फ्रॉम विदिन क्लम्स. म्हणजे आकार त्याचा कमी व्हायला लागला, बरोबर. आकार कमी झाला मग आकुंचन होतं. एखादी गोष्ट आकार कमी झाला की घनता वाढते, कारण आकारमानाने घनता एकमेकांच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे आकुंचन म्हणजे आकार कमी झाल्यामुळे घनता वाढते, त्याचं तापमानही वाढतं आणि त्यापासून एक वायूचा गोल तयार होतो आहे. बघा, दिसतं तुम्हाला वायूचा गोल तयार झालेला. आणि हा जो वायूचा गोल तयार होतो त्याच्या केंद्रातील तापमान आणि घनता अशी पुरेशी वाढली की तेथे अणुऊर्जा निर्मिती होऊ लागते. आणि ह्या ऊर्जा निर्मितीमुळे हा जो गोल आहे ना तो स्वतः प्रकाशित होतो, स्वतः प्रकाश द्यायला लागतो. पहा या चित्रात शेवटच्या दिसतंय. आणि जेव्हा तो स्वतः प्रकाश द्यायला लागतो तेव्हा एक स्वतः तारा बनतो. काय बनतो, तारा बनतो. आणि त्याच्या भोवती फिरणारे ग्रहसुद्धा तयार होतात. प्लॅनेट्स फॉर्म फ्रॉम दिस डिस्क. ही जी आहे ना ती डिस्क आहे ना जी, त्यापासून प्लॅनेट्स तयार होतात त्याचेच. आणि ते प्लॅनेट्स काय होतात, त्याच्या भोवती फिरू लागतात आणि मग नवीन सोलार सिस्टम तयार होते. ही जशी आपल्या पृथ्वीची सोलार सिस्टम आहे की नाही तशी. सूर्य आहे, हे बुध, शुक्र आणि तिसऱ्या क्रमांकावर आपले पृथ्वी. म्हणजे कशाप्रकारे आपली सूर्यमालासुद्धा अशीच एका तेजोमेघापासूनच तयार झालेली आहे. म्हणजे ताऱ्यांची निर्मिती कशी कोणापासून होते, तेजोमेघ. म्हणजे हे जे इंटरस्टेलर क्लाउड्स आहेत, आंतरतारकीय जे मेघ आहेत, त्यांच्यामध्ये विक्षोभ डिस्टर्बन्स झाल्यामुळे काय तयार होतं, तारे तयार होतं. असाच आपला सूर्य आहे. सूर्यसुद्धा अशाच प्रकारे तयार झालेला आहे. सूर्याला कोणापासून ऊर्जा मिळते, सूर्याच्या केंद्राने हायड्रोजन केंद्रकाचं एकत्रीकरण होऊन हेलियमचे केंद्रक तयार होतात. आणि मग जी ऊर्जा उत्पन्न होते ती ऊर्जा म्हणजे जो हायड्रोजन जो आहे ना, आणि ती ऊर्जा सूर्य आपल्याला देत असतो. सूर्याच्या केंद्रभागातील हायड्रोजन हा इंधनाचे काम करतो. सूर्याला इंधन पुरवण्याचं काम कोण करतो, हा हायड्रोजन जो आहे सूर्याच्या केंद्रस्थानी तो पुरवतो. हे पहा, हा जो आहे आपला सूर्य आहे आणि सूर्याच्या आतील गाभा आहे. सूर्याच्या केंद्रस्थानी असलेला हायड्रोजन आपल्याला या चित्रामध्ये चित्ररूपाने दिसत आहे. अशा प्रकारे एका विशाल तारकीय मोठ्या प्रचंड आंतरतारकीय मेघाच्या आकुंचनातून एकाच वेळेस अनेक तारेसुद्धा निर्माण होऊ शकतात. कळलं ना, जसा सूर्य जसा आहे तर अनेक तारे निर्माण होऊ शकतात. हजारो ताऱ्यांच्या एका समूहाचं चित्र तुम्हाला बघा आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. हजारो अनेक तारे जे तेजोमेघाच्या डिस्टर्बन्स किंवा विक्षोभामुळे तयार झालेल्या चित्रात दिसतात. यातील बहुतेक तारे एका प्रचंड आंतरतारकीय मेघातून निर्माण झालेले आहेत. प्रचंड म्हणजे फार मोठं अशा एका नेब्युल्यापासून तयार झालेले आहेत. मोर दॅन वन स्टार्स कॅन बी प्रोड्यूस बाय द
contraction of huge interstellar cloud. This figure shows us the cluster of thousands of stars, and most of these stars have formed from a single gigantic interstellar cloud. म्हणजे एका मोठ्या प्रचंड अशा क्लाउड तेजोमेघापासून हे तारे तयार झालेले आहेत. आता ताऱ्यांचे स्थैर्य, स्थिरता, हे तारे आता आपण पाहतो ना, अनेक कित्येक वर्ष आपण आता आपल्या मागील पिढ्या, आता आपली पिढी, वर्षानुवर्ष आपण सूर्य जसाच तसा पाहतोय ना, आपल्याला उष्णता देतो आहे, प्रकाश देतो आहे. तिथे मी काही चित्र दाखवलेत. आपण बघा घरात अगरबत्ती लावली तर तिचा जो सुगंध असतो सर्व खोलीवर पसरतो, बरोबर ना. किंवा पाणी उकळत ठेवलं आपण तर पाण्याची वाफ पण, झाकणं ठेवलं तर झाकण्याला ढकलून वाफ बाहेर येते ना वाफ. झाकण जर आपण काढलं तर वाफ तशीच बाहेर निघत असते. मग तसंच हे जे तारे आहेत किंवा सूर्य आहे, सूर्याच्या आत म्हणजे प्रचंड वायू आहे ना, आत्ताच मी सांगितलं केंद्रस्थानी हायड्रोजन आहे. हायड्रोजनचं एकत्रीकरण होऊन हेलियमचं केंद्र तयार होतं आणि मग त्यापासून प्रचंड ऊर्जा निर्माण होते. मग हे जे वायू आहे ते बाहेर कसे पडत नाही, जसं अगरबत्तीचा धूर पसरतो, पाण्याची वाफ पसरते. मग हे वायू बाहेर का नाही पडत? आणि वायू बाहेर पडलं असं तर त्याचं वय कमी झालं असतं ना सूर्याचं. कित्येक वर्षानुवर्ष सूर्याचं वय तसंच आहे, 4.5 अब्ज वर्ष झाली तर सूर्य तसाच आहे स्थिर. मग कसे काय राहतात? हे अगरबत्तीच्या धुराप्रमाणे बाहेर का नाही पडत? तर त्याचं कारण आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वीय बल. गुरुत्वीय बल हे जे ताऱ्यांच्या केंद्रस्थानी आहे की जे ह्या वायूंना एकत्र ठेवतं. कळलं का तुम्हाला? हे बघा, हे चित्र तुम्हाला दिसतंय. ह्या चित्रामध्ये दाखवले की हा एक तारा आहे. ह्या ताऱ्यावर 2 प्रकारची बलं कार्य करत असतात. एक म्हणजे स्वतःचं गुरुत्वीय बल. हे गुरुत्वीय बल काय करतं? ह्या कणांना एकत्र ठेवण्याचं कार्य करतं. वायूतील कणांना एकत्र आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असलं हे गुरुत्वीय बल आहे ते आतल्या बाजूला खेचत असतं वायूंना. कोणत्या बाजूला खेचत असतं? सेल्फ ग्रॅव्हिटी, स्वतःची त्याचं गुरुत्व बल. फोर्सिंग इन म्हणजे आतल्या बाजूला खेचत असतं. आणि त्या उलट हे जे वायू आहे, तप्त वायू आहेत ना, वायूंचं तुम्हाला माहिती आहे, उष्ण वायू जेवढे असतात त्यांचं प्रेशर जास्त असतं वायूंचं, त्यामुळे त्याच्या उलट गुरुत्वबल आतल्या बाजूला खेचतं वायूंना. त्या उलट कार्यरत असलेले व ताऱ्यामधील पदार्थांना सर्वत्र पसरण्याचा प्रयत्न करणारा हा जो वायूंचा दाब आहे तो दाब बाहेरच्या दिशेने असतो. गॅस प्रेशर फोर्सिंग आउट, गुरुत्वबल आत खेचतं आणि गॅस प्रेशर त्या वायूंना बाहेर नेण्याचा प्रयत्न करतं. दोन्ही इक्वल असतात. दोन्ही काय असतात? हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम लिहिलं आहे बघा. आणि दोन्ही इक्वल असल्यामुळे काय होतं, ह्या ताऱ्यांमधील जो वायू आहे, गुरुत्वबल ताऱ्यांच्या आतल्या बाजूस म्हणजे केंद्राच्या दिशेने खेचतं, तर वायूंचा दाब जो आहे तो ताऱ्यांच्या वायूंना, ताऱ्यामधील जे वायू त्यांना बाहेरच्या बाजूस म्हणजे केंद्राच्या विरुद्ध दिशेने खेचण्याचा प्रयत्न करतं. आणि ह्या दोघांच्या प्रयत्नामध्ये काय होतं, दोन्ही इक्वल झाल्यामुळे ताऱ्यामधील सर्व घटक, तारा स्थिर राहतो. ताऱ्याचं स्थैर्य, स्टॅबिलिटी इज ड्यू टू these two forces, one that is self gravity and other gas pressure. The sun is not expanding, आपला सूर्य एक्सपांड होत नाही आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे लहान पण होत नाही आहे. वाय? therefore it is in equilibrium. The downward force of gravity, हा जो ग्रॅव्हिटीचा फोर्स आहे तो काय होतो, इज बॅलेन्स बाय द हायर फोर्स ऑफ प्रेशर. गॅस बघा, नेहमी गरम गॅस काय करत असतो, पसरण्याचा प्रयत्न करत असतो, बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असतो. सिलेंडर बघा ना, आपलं सिलेंडरचा आपण नॉब ओपन केले गॅस बाहेर येतो ना. द्रवरूपात जो गॅस भरलेला आहे त्याचा प्रेशर कमी झाला तर तो गॅस बाहेर येतो. तसंच आहे. तर हे दोन्ही इक्वल असतात. ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल, पहा, ग्रॅव्हिटी आहे आतल्या बाजूला आणि ग्रॅव्हिटी त्याला आतमध्ये खेचण्याचा प्रयत्न करतं आणि गॅस प्रेशर बाहेर नेण्याचा प्रयत्न करतं. आणि हे दोन्ही इक्वल असल्यामुळे तारे जे आहेत ते स्थिर राहतात. हे बघा, हे तुम्हाला माहीत असेल ना, संतुलित बले आणि असंतुलित बले. दोन्ही बाजूला सारखीच बल असलेली जेव्हा मुलं आहेत, रस्सीखेच करतायत, दोन्ही बाजूला सारखेच आहे, तेव्हा रस्सीचा मधला जो पॉईंट आहे तो स्थिर राहणार. तो इकडेही जाणार नाही किंवा तिकडेही जाणार नाही, बरोबर ना, हा मधला पॉईंट. पण खालील चित्रात बघा, ह्या बाजूला जी मुलं आहेत 3, त्यांनी जास्त बल लावलं, 400 न्यूटन. ह्या बाजूच्या मुलांचं बल कमी पडलं, त्यावेळेला काय झालं बघा, दोरी ह्या बाजूला खेचली गेलेली आहे, यांचे पाय वर उचलले गेले आहेत. म्हणजे इकडे कोणत्या बाजूला, 400 न्यूटनच्या बाजूला खेचलं गेलेलं आहे. म्हणजे दोरीचं जो मधलं टोक आहे ते स्थिर राहणार नाही आहे. जरी एका बाजूचं जरी बल वाढलं
तरी दोरीचं टोक स्थिर राहणार नाही आहे, ते त्या दिशेने खेचलं जाणार आहे. तसंच ताऱ्यांचं आहे. ही दोन्ही जी बलं आहेत, गुरुत्वबल आणि वायूंचा दाब, जर संतुलित असले तरच तारा स्थिर असतो. पण एक बल दुसऱ्यापेक्षा जरा जरी जास्त झालं तरी तारा आकुंचन किंवा प्रसरण पावणार आहे. आपल्या चित्रावरून लक्षात येईल कुठलं बल जास्त झालं आपण इथे कल्पनेने सांगू शकतो. जर ग्रॅव्हिटी जास्त झाली, ग्रॅव्हिटी गुरुत्वबल जर वाढलं तर तारा आतल्या बाजूला खेचला जाईल, त्याचं आकुंचन होईल. आणि जर हे प्रेशर जो आहे, गॅस प्रेशर, तो जर वाढला, वायूचा दाब वाढला, तर तारा बाहेरच्या बाजूला ढकलला जाईल, म्हणजे ताऱ्याचं प्रसरण होईल. बरोबर ना. आणि अशाच प्रकारे ताऱ्याची उत्क्रांती होते. इव्हॉल्युशन ऑफ स्टार. इव्हॉल्युशन ऑफ स्टार म्हणजे काय? ताऱ्याची काळाप्रमाणे ताऱ्यामध्ये होत जाणारे बदल, ह्याला म्हणतात इव्हॉल्युशन, उत्क्रांती. त्याच्या वेगवेगळ्या अवस्था त्याच्या निर्माण होतात. त्याच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये रूपांतर होण्याची, चेंजेस होण्याची जी प्रक्रिया आहे तिला काय म्हणतात? उत्क्रांती असे म्हणतात. ताऱ्याच्या जीवनातील अधिकांश काळात त्याची उत्क्रांती अतिशय संथ गतीने होत असते. ताऱ्याची उत्क्रांती पटापट होत नाही, अतिशय संथ गतीने होते. लक्षात ठेवा. सातत्याने तारे ऊर्जा देत असतात. तुम्हाला माहिती आहे ना, ताऱ्यातून ऊर्जा निघत असते. आपल्याला सूर्य ऊर्जा देतो आहे की नाही, त्यामुळे त्याची ऊर्जा सतत कमी होत असते. मग आता त्याची ऊर्जा कमी होऊन कसं चालेल? मग तो नष्ट होईल ना. मग त्या ताऱ्याला स्थैर्य, स्थिरता मिळण्यासाठी, म्हणजेच काय झालं पाहिजे? स्थिरता मिळाली पाहिजे. म्हणजेच काय झालं पाहिजे? वायूचा दाब आणि गुरुत्वबल दोन्ही समतोल राहिले पाहिजे ना, सेम राहिले पाहिजे, तर तो स्थिर राहील. तर त्यामध्ये ताऱ्यामध्ये ऊर्जा निर्मिती झाली पाहिजे. आणि ऊर्जा निर्मिती होण्यासाठी ताऱ्याच्या केंद्रकामध्ये इंधन जे आहे ना, जसं सूर्याच्या केंद्रकात हायड्रोजन आहे, ते जळतं. आणि ते इंधन जळून त्यापासून काय होते? ऊर्जा निर्मिती होते. पण होतं काय? इंधन जळलं की त्याची क्वांटिटी कमी होणार ना, त्याची क्वांटिटी कमी होते. आणि त्यामुळे केंद्रातील इंधन जर संपुष्टात आलं तर ऊर्जाही संपते आणि मग ताऱ्याचं तापमान कमी होऊ लागतं. तापमान कमी झालं की काय होणार? वायूचा दाब कमी होणार. बरोबर ना. बाहेरचा वायूचा दाब कमी होणार. वायूचा दाब कमी झाल्यावर गुरुत्वबल वाढणार आणि मग समतोल राखलं जाणार नाही. आणि गुरुत्वबल वाढलं तर तो तारा काय होईल? आकुंचित पावणार, लहान होणार. म्हणजे झाला ना ताऱ्यामध्ये बदल. मग या चित्रात दाखवलं ताऱ्यामध्ये कसं बदल होत जातं, आकुंचन पावतो, प्रसरण पावतो. मग जर एखादा जर मोठा तारा असेल तर काय होतं? जर आकुंचन झालं तर त्यात दुसरंच एखादं इंधन असेल ताऱ्यात तर त्याचा वापर केला जातो. जसं सूर्यामध्ये हायड्रोजन आहे, तर हायड्रोजन संपला तर हेलियम असतो दुसरा हायड्रोजनच्या जोडून. कारण हेलियमचं तुम्हाला माहिती आहे अणुक्रमांक 2 आहे ना. मग हेलियमचं विलिनीकरण होऊ लागतं आणि त्यापासून पुन्हा ऊर्जा निर्मिती होते. अशा प्रकारे एकामागून एक इंधनं जी आहे ती वापरली जातात. आणि हे कशावर अवलंबून असतं? ताऱ्याच्या वस्तुमानावर अवलंबून असतं. तारा जेवढा मोठा असेल आकाराने, जेवढं वस्तुमान अधिक, तितकी अधिक इंधनं वापरली जातात. अशा प्रकारे ताऱ्यामध्ये बदल घडून येत असतात. म्हणजे ताऱ्याच्या उत्क्रांतीचं मुख्य कारण काय आहे? त्याच्या केंद्रकातील इंधन जळणे. कळलं की नाही? आणि इंधन जळलं की त्यापासून काय होतं? त्या ऊर्जा निर्मिती होते. आणि ऊर्जा निर्मिती जर थांबली की ताऱ्यात तापमान कमी होते. तापमान कमी झालं की वायुदाब आणि गुरुत्वबल सेम राहत नाही आणि म्हणतो आकुंचनाने प्रसरण पाहू लागतो. मग ताऱ्याची अंतिम स्थिती म्हणजे काय? एंड स्टेज म्हणजे काय? समजा अशा ताऱ्यामधून समजा इंधन वापरत काय होणार? आता आणखी एक महत्त्वाचं आहे की एवढी त्याची उत्क्रांती किंवा अंतिम स्थिती जलद गतीने, इतके जलद अधिक, म्हणजे वस्तुमान जितकं अधिक तितकं जलद गतीने उत्क्रांती होते. कळलं ना. सगळ्याच ताऱ्यांची अगदी जलद गतीने होते असं नाही. ताऱ्यांच्या उत्क्रांतीमध्ये टप्प्याटप्प्याने येणाऱ्या अवस्था म्हणजेच ताऱ्याच्या उत्क्रांतीचा मार्ग हा त्याच्या वस्तुमानावर अवलंबून असतो. आणि ही सगळी समजा त्याच्यातली इंधनं वापरली गेली तर ताऱ्यामधून होणारी ऊर्जा निर्मिती बंद होणार आणि तापमान कमी होतं. त्याचं तापमान कमी झालं, तापमान आणि वायूचा दाब, लक्षात ठेवा, तापमान वाढलं की वायूचा दाब वाढतो. मग तापमान कमी झालं, वायूचा दाब कमी होणार जो बाहेरून आहे तो, गुरुत्वबल वाढणार आणि तारा आकुंचित पावतो, आकार लहान होतो. आकार लहान झाला, घनता वाढते आणि घनता अधिक झाल्यावर त्यात असे काही दाब असतात की जे तापमानावर अवलंबून नाहीत. आणि ऊर्जा निर्मिती संपूर्णपणे थांबल्यावरही हे दाब काय करतात? त्याचे तापमान कमी झाल्यावरही हे दाब जे आहेत ते स्थिर राहतात आणि त्या ताऱ्याला स्थिर करतात. इतका स्थिर करतात की त्याच्यामध्ये नंतर काही बदल होत नाही आणि
ती झाली ताऱ्याची अंतिम अवस्था, एंड स्टेज ऑफ स्टार. अशा प्रकारे ताऱ्यांच्या अंतिम अवस्था कोणकोणत्या असतात ह्या त्या ताऱ्यांच्या मूळ वस्तुमानावर अवलंबून आहे. हे बघा, ह्यात दाखवल्या ताऱ्याचं म्हणजे जो तेजोमेघ आहे त्याचा एक्सप्लोड कसा होतो, त्याचा विस्फोट कसा होतो, तारा कसा होतो, ह्या चित्रामध्ये तुम्हाला जो स्थिर तारा कसा निर्माण होतो, स्थिरता म्हणजे एंड स्टेज, या चित्रामध्ये दिसत आहे. मग आता त्याच्या वस्तुमानावर अवलंबून आहेत किती प्रकारचे, तीन प्रकारचे उत्क्रांती आणि 3 प्रकारच्या अंतिम स्थिती कोणत्या कोणत्या आहेत पाहूया आपण. हे बघा, ह्या चित्रात तुम्हाला दिसतं आहे. ह्या चित्रामध्ये प्रथम वरती तुम्हाला दाखवल्या पहा, या ठिकाणी ही आपली समजा ही सोलार सिस्टम आहे, सूर्य आहे, हा स्थिर झालेला आहे आणि हे सगळे त्याचे ग्रहमाला आहेत, बरोबर ना. तर कोणापासून तयार होतो? स्टेलार नेब्युला, तेजोमेघ, हा बघा आहे ना. मग ह्या तेजोमेघापासून आत्ताच तुम्हाला सांग त्याच्यात जो बदल होत जातो, उत्क्रांती होत जाते, ती कशा प्रकारे होते. त्याचे 3 प्रकार आहेत. पहिलं म्हणजे त्यांचं वस्तुमान एम स्टार, म्हणजे त्या ताराचं वस्तुमान हे लेस दॅन 8 टाइम्स ऑफ एम सन, म्हणजे सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटीपेक्षा कमी वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अवस्था जी वरती दाखवली आहे ह्या ॲरोमध्ये, त्यांचं रूपांतर म्हणजे सूर्याच्या 8 पटीपेक्षा वस्तुमानापेक्षा लहान वस्तुमान असणारे जे तारे आहेत त्यांचं रूपांतर तेजोमेघापासून उत्क्रांती होत होत व्हाईट ड्वार्फ म्हणजे श्वेतबटूमध्ये रूपांतर होतं. आणि इतर जे तारे सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 8 ते 25 म्हणजे 8 ते 25 गटातले, सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 8 पट ते 25 पट ह्या दरम्यान असणारे जे तारे आहेत. दुसरा प्रकार म्हणजे सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था. आणि सूर्याच्या वस्तुमानापेक्षा किती, 25 पटीपेक्षा जास्त, सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 25 पटीहून अधिक वस्तुमान असलेले तारे, त्यांचं रूपांतर दोन गोष्टीमध्ये होऊ शकतं. एकतर त्यांचं रूपांतर न्यूट्रॉन स्टारमध्ये होऊ शकतं किंवा ब्लॅक होल म्हणजे कृष्णविवरामध्ये होऊ शकतं. पाहूया आता आपण ह्या तिन्ही शक्यता. पहिलं, सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 8 पटीहून कमी वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची काय कंडिशन होते. तर या ताऱ्यांच्या उत्क्रांती दरम्यान त्यांचं मोठ्या प्रमाणावर प्रसरण होते प्रथम, आणि नंतर त्यांचा आकार 100 ते 200 पटीने वाढतो. आधी ते तयार होतात कशापासून, तेजोमेघ, हा बघा इंटरस्टेलर क्लाउडपासून हा जो एक तारा तयार झाला आहे, बरोबर, त्यामध्ये बदल होऊन हा तेजोमेघामध्ये, तुम्हाला मग सांगितलं मी की तेजोमेघ जो आहे त्या तेजोमेघामध्ये जेव्हा काही विक्षोभन होतं, म्हणजे हा पहिला तारा तयार झालेला आहे क्लाउडपासून, विक्षोभन होऊन त्यापासून काही ऊर्जा त्याच्या केंद्रात निर्माण होते आणि हा एक तारा तयार झाला आहे. प्रोस्टारपासून हा तारा स्मॉल स्टार आहे. आणि कसा स्मॉल स्टार आहे हा, सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटीहून कमी. आता त्याच्यामध्ये उत्क्रांती काय होते, तर जेव्हा या ताऱ्याचं प्रसरण होतं त्याचा आकार 100 ते 200 पटीने होतं आणि त्यापासून एक तारा तयार होतो, त्याला म्हणतात रेड जायंट. रेड जायंट म्हणजे तांबडा राक्षसी तारा. हा तांबडा राक्षसी तारा तयार होतो. ह्याला तांबडा राक्षसी का म्हटलं आहे, त्याच्या मोठ्या आकारामुळे आणि त्याचे तापमान कमी झाल्यामुळे तो लालसर दिसतो. तापमान कमी आहे त्या तारापेक्षा, कळलं ना, पण तो लालसर असल्यामुळे त्याला तांबडा राक्षसी तारा असं म्हटलेलं आहे. इतर ताऱ्यांच्या सापेक्ष तांबड्या राक्षसी ताऱ्याची आकृती आपण इथे पाहतोय ह्या चित्रामध्ये. मगाशी आपण पाहिलं, तुम्हाला एक हलणारं चित्र मी दाखवलेलं, त्यामध्ये बघा अगदी शेवटी होता लाल रंगाचा, तो तांबडा राक्षसी तारा होता. आणि उत्क्रांतीच्या शेवटी म्हणजे जेव्हा चेंजेस होताना ह्या ताऱ्यामध्ये विस्फोट होतो. काय होतो, ताऱ्यामध्ये बघा अशा प्रकारे विस्फोट तुम्हाला दिसतोय बघा, हा आहे ना प्लॅनेटरी नेब्युला, म्हणजे एक प्रकारचा पुन्हा नेब्युला तयार होतो. आणि हा ताराचा जेव्हा विस्फोट होतो त्यावेळेला त्याच्यामध्ये असलेले वायू जे आहेत ना, ते सगळे धूर हे काळे काळे तुम्हाला दिसतात, हे त्यातनं वायू बाहेर पडले त्याच्या विस्फोटातून, हे वायू बाहेर फेकले जातात आणि आतील भाग छोटा होतो, त्याचा आकुंचित होतो. आणि ह्या आतील भागाचा आकार साधारण पृथ्वी एवढाच आहे. त्याचं वस्तुमान पृथ्वीपेक्षा अधिक आहे, परंतु आकार पृथ्वी इतकाच असल्यामुळे त्याची घनता खूप वाढते. आणि अशा स्थितीत त्याचे इलेक्ट्रॉनमुळे निर्माण होणारा दाब जो आहे तापमानावर अवलंबून असत नाही आणि तो ताऱ्यांच्या गुरुत्वबलास अनंत काळापर्यंत संतुलित राहण्यास पुरेसा असतो. आणि अशा वेळेला हे तारे श्वेत दिसतात, सफेद दिसतात आणि त्यांच्या लहान आकारामुळे श्वेतबटू, जसं आपल्याला आपण याला म्हटलं ना बटू ग्रह प्लुटोला, त्यांना बटू असे म्हणतात, श्वेतबटू असे म्हणतात. हा आहे
श्वेतबटू. आणि त्यानंतर त्यांचे तापमान कमी होत जाते, पण आकार मात्र अनंत काळापर्यंत वस्तुमान हे जसं आहे तसंच दिसतं. आणि बटू अवस्था ही ह्या छोट्या ताऱ्यांची अंतिम अवस्था आहे, उत्क्रांतीनंतरचे. हे चित्र तुम्हाला दिसतं. एखाद्या श्वेतबटूच्या निर्मितीच्या वेळेस बाहेर फेकलेले वायू दिसत आहेत तुम्हाला ह्या खालील चित्रामध्ये. आणि मध्ये जो गोल दिसतो आहे हे बाहेर फेकलेले वायू आहेत विस्फोट झाल्यावर. आणि मध्ये ह्या श्वेतबटू. म्हणजे असे काही दाब निर्माण होतात ना की जे त्याला काय करतात, स्थिर ठेवतात. ते तापमानावर किंवा कशावर अवलंबून असत नाही. तर ही आहे ह्या ताऱ्याची अवस्था. त्यानंतर 2 आणि 3 मी एकाच चित्रात का दाखवलं आहे, कारण ते दोन्ही जे आहेत ते 2 ऑप्शन जे आहेत ते एकाच गटामध्ये आहेत. सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 8 ते 25 पट वस्तुमान असलेल्या ताऱ्याची अंतिम अवस्था आणि 25 पट अधिक वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था. तर ह्यामध्ये काय होते हे बघा, या ठिकाणी हा नेब्युला दिसतो तुम्हाला. ह्या नेब्युलापासून काय झालेलं आहे, विक्षोभन होऊन हा तारा तयार झालेला आहे. ठीक आहे. आता ह्या ताऱ्याचं जेव्हा म्हणजे प्रसरण पावतो हा तारा, तेव्हा त्यापासून तांबडा राक्षसी तारा हा बघा इथे दिसतोय हा तारा. आणि त्यानंतर हा महाराक्षसी तारा रेड सुपर जायंट किंवा त्याला सुपरनोवा असं सुद्धा म्हणतात. हा ह्या 2 अवस्थामधून जातो. पहिला तांबडा राक्षसी तारा हा जो आहे आणि नंतर हा महाराक्षसी तारा, असे 2 तारे तयार होतात. आणि नंतर मग ह्या महाराक्षसी तारा जो आहे किंवा सुपरनोवा त्याचा आकार 1000 पटीपर्यंत वाढू शकतो आणि मग त्याचा विस्फोट होतो. हा बघा, हा सुपरनोवाचा हा जो महाविस्फोट होतो. जेव्हा विस्फोट होतो त्यावेळेला काय होतं, प्रचंड वायू जे आहेत ते बाहेर फेकले जातात आणि जी ऊर्जा जी आहे बाहेर फेकली जाणारी, त्या ऊर्जेमुळे हे तारे दिवसासुद्धा दिसतात. हे एक लक्षात ठेवा. महाविस्फोटातून उरलेला जो केंद्रकातील भाग जो आहे त्याचं आकुंचन होतं आणि त्याचा आकार जवळजवळ 10 किलोमीटर एवढा जवळपास येतो. आणि ह्या अवस्थेमध्ये 2 प्रकार होऊ शकतात. एक तर संपूर्ण न्यूट्रॉन, त्यामुळे का संपूर्णपणे न्यूट्रॉनचे बनलेले असतात हे तारे, हे पहिलं ऑप्शन आहे. त्यामुळे जे तारे जे आहेत ते तारे त्यांना न्यूट्रॉन तारे असे म्हणतात. हा बघा, हा जो पहिला प्रकार जो आहे तो कुठला, नंबर 2. म्हणजे 8 ते 25 सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट जे आहेत त्यांचं जे बाहेरील ऊर्जा, प्रचंड ऊर्जा जे विस्फोटानंतर जे बाहेर पडल्यावर या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन जो असतो ना, न्यूट्रॉनपासून हा तारा बनतो. त्यामुळे त्याला म्हणतात न्यूट्रॉन तारा. आणि ह्या ताऱ्यातील न्यूट्रॉनमुळे निर्माण झालेला दाब हा तापमानावर अवलंबून नसतो. जसं श्वेतबटूमध्ये इलेक्ट्रॉनमुळे निर्माण झालेला दाब निर्माण होतो आणि न्यूट्रॉनमुळे निर्माण झालेला दाब हा तापमानावर अवलंबून नसतो. आणि त्यामुळे अनंत कालापर्यंत तो गुरुत्वबलास संतुलित करण्यास सक्षम असतो आणि तो तारा स्थिर राहतो ॲज अ न्यूट्रॉन स्टार. आणि ही न्यूट्रॉन तारा ही ह्या ताऱ्याची अंतिम अवस्था आहे. कळलं तुम्हाला? आणि तिसरा प्रकार काय आहे, यातला तिसरा प्रकार म्हणजे वस्तुमान 25 पटाहून, सूर्याच्या वस्तुमानाच्या 25 पटीहून अधिक. त्याची अवस्था हीच आहे. ह्या ताऱ्याची उत्क्रांतीवरील दुसरा गट म्हणजे कोणता, जो न्यूट्रॉन तारा तयार झाला ना, ते चित्र मी या ठिकाणी ठेवणार आहे. इथे सुद्धा काय होतं, हा महाराक्षसी ताराच तयार होतो, पण त्याच्या विस्फोटानंतर कोणताच दाब जो आहे विस्फोटानंतर कोणताच दाब त्याच्या प्रचंड गुरुत्वबलाशी समतोल राखू शकत नाही. म्हणजे एवढा प्रचंड गुरुत्वबल असतं इथे. जर तारा जो 25 पटीहून मोठा असेल सूर्यापेक्षा, तर एवढं प्रचंड गुरुत्वबल असतं त्या ताऱ्याच्या सेंटरला की नेहमीसाठी तो काय होतं, सगळं त्याच्या आकार लहान लहान होत होतं आणि सगळं त्याच्या आजूबाजूला असलेलं तो खेचून घेत होतो. ताऱ्याच्या जवळ सर्व वस्तू तो काय करतो, आकुंचित करतो. हा जो आहे तो पहिला प्रकार न्यूट्रॉन तारा. आणि हा तिसरा प्रकारचा बघा, तिसरा प्रकार जो आहे तर त्यामध्ये त्याचं गुरुत्वबल एवढं जास्त असतं, ह्या ताऱ्याच्या तावडीतून कुठलीच वस्तू आजूबाजूची सुटू शकत नाही. एखादा प्रकाश जरी त्याच्याजवळ गेला तरी त्यातून तो खेचला जाऊ शकतो. तसेच ताऱ्यावर प्रकाशही परावर्तित होत नाही, ताऱ्याच्या आतमध्ये खेचला जातो आणि तो ह्यामुळे ह्या ताऱ्यास आपण पाहू शकत नाही. आणि त्या स्थानावर तुम्हाला एखादं काळं छिद्र दिसेल आणि ते काळं छिद्र म्हणजे ब्लॅक होल, कृष्णविवर असे म्हणतात. काय म्हणतात? कृष्णविवर. कृष्णविवर म्हणजेच काय, हे महाविस्फोटानंतर झालेला आहे एक ताराच आहे. पण हा तारा असा आहे की त्याचं प्रचंड गुरुत्वबलामुळे
सर्व वस्तू, खगोलीय वस्तू स्वतःमध्ये खेचून घेतो, इवन प्रकाशाला सुद्धा खेचून घेतो. हे बघा, इथे कृष्णविवराबद्दल तुम्हाला मी माहिती दिली आहे की ताऱ्यांची एक अंतिम अवस्था आहे. कुठल्या ताऱ्यांची? वस्तुमान सर्वात जास्त, सूर्याच्या वस्तुमानाच्या 25 पटीहून अधिक वस्तुमान असलेले तारे जे आहेत, विशिष्ट वस्तुमानापेक्षा जास्त वस्तुमानाचे तारे जे आहेत, शेवटी आकुंचन पाहून हे कृष्णविवर जे बनतं त्याचं जे गुरुत्वाकर्षण इतकं जास्त आहे ते केंद्रातलं की प्रकाशसुद्धा त्यातून सुटत नाही, आणि म्हणून त्याला ब्लॅक होल किंवा कृष्णविवर असे म्हणतात. तुम्हाला माहिती आहे बाळांनो की एका अशाच तेजोमेघाचा म्हणजे आपल्या आकाशगंगेतील एका ताऱ्याचा स्फोट झाला होता 7,500 वर्षापूर्वी, आणि तो तारा आपल्यापासून 6,500 प्रकाश वर्षे दूर आहे. आणि दूर असल्यामुळे काय, त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत यायला, मग असे मी काय सांगितलं, दुसऱ्या प्रकारचे जे तारे, न्यूट्रॉन तारे एवढे प्रकाशित असतात की आपण महाविस्फोट जो होतो ना राक्षसी ताऱ्याचा, तर त्यातून दिसणारे तारे आपण दिवसा पण पाहू शकतो, एवढा त्यांचा प्रकाश असतो. परंतु ह्या ताऱ्याचा प्रकाश आपल्यापर्यंत यायला 6,500 वर्षे लागले. विस्फोट केव्हा झाला? 7,500 वर्षापूर्वी, आणि तो प्रकाश यायला 6,500 वर्षे लागले. इतके प्रकाश वर्षे दूर असल्यामुळे, आणि त्यामुळे तो पहिला कोणाला दिसला? पृथ्वीवरील चिनी लोकांना 1054मध्ये दिसला त्या ताऱ्याचा विस्फोट. आणि तो इतका तेजस्वी होता प्रकाश 1054मध्ये दिसलेला. दिवसा सूर्याच्या प्रकाशातसुद्धा तो सतत 2 वर्षे दिसत होता, आणि विस्फोटानंतर सुमारे 1000 वर्षे उलटले तरी तेथील वायू 1000 किलोमीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने प्रसरण पावत होते. म्हणजे हा विस्फोट प्रत्यक्ष चिनी लोकांनी पाहिलेला आहे. पण किती वर्षानंतर? 1054 किती वर्षानंतर? 6,500 वर्षानंतर पाहिलेला आहे. त्याचा विस्फोट झाला होता 6,500 वर्षे आधी. अशा प्रकारे मूळ वस्तुमानानुसार ताऱ्यांच्या उत्क्रांतीचे 3 मार्ग आणि 3 अंतिम अवस्था आपण पाहूया कोणत्या आहेत त्या. हे पहा, हे कृष्णविवराचं चित्र आहे. हे कृष्णविवराचं जे सेंटर आहे, आणि कशाप्रकारे आतमध्ये सर्व वस्तू ज्या आहेत, आजूबाजूच्या खगोलीय वस्तू आतमध्ये खेचल्या जातात. तर ताऱ्यांच्या 3 अवस्था पहा. मूळ वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटीपेक्षा कमी, त्याची अंतिम अवस्था श्वेतबटूमध्ये होते, व्हाईट डॉर्फ. सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था न्यूट्रॉन ताऱ्यामध्ये होते, न्यूट्रॉन स्टार. आणि सूर्याच्या वस्तुमानाच्या 25 पटीपेक्षा जास्त ज्यांचं वस्तुमान असतं अशा ताऱ्यांचं रूपांतर ब्लॅक होल कृष्णविवरामध्ये होते. तशा प्रकारे या पाठात आज आपण काय शिकलो? या पाठात आपण ताऱ्यांचे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ स्टार्स, त्यानंतर ताऱ्यांची निर्मिती कशी होते, नेब्युलापासून, इंटरस्टेलर नेब्युलापासून ताऱ्यांची निर्मिती होते, आणि ताऱ्यांचं वय, त्यांच्यामध्ये काही बदल होत नाही अनेक वर्ष, तितके वर्ष, जसं सूर्याचं आपलं वय किती आहे? 4.5 अब्ज वर्षे. नंतर ताऱ्यांची उत्क्रांती आणि अंतिम स्थिती व ताऱ्यांचे जीवनयात्रा, तिन्ही प्रकारच्या ताऱ्यांची जीवनयात्रा, त्यांचं अंतिम स्थिती कोणती आहे हे आपण या भागामध्ये पाहिलेलं आहे. तशा प्रकारे आजच्या भागात आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.